अरे बापरे, ती पेट्रोलची बॉटल नसून दारूची बॉटल आहे. म्हणजे रॉंग साईडने आलात ना? नाही पण उलट्या दिशेने आलात ना? ह्यांचा जर जीव बिव गेला तर कोण रिस्पॉन्सिबल आहे त्यांना? MH46AB0185. MH47Y6420 महानगरपालिकेची गाडी आहे. आता या तिघांची सेफ्टी आहे याच्यामध्ये महानगरपालिकाच सांगेल. एखादा इन केस ड्रायव्हरने जर अर्जंट ब्रेक दाबला तर ही तिघं त्याच पोझिशनला राहतील का? आणि त्या एकाच्या हातमध्ये तर पेट्रोल पण आहे, पेट्रोलने भरलेली बॉटल आहे. का म्हणजे का ही अशी अनधिकृतपणे माणसांची ने-आण का? ना धड यांच्या गाडीला सिग्नल आहे, ना ब्रेक लाईट आहे, काहीच नाही आहे. सगळं तुटलेलं फुटलेलं आहे. इथे दिसतंय काहीतरी आहे पण सगळं तुटलेलं आहे. अरे बापरे, ती पेट्रोलची बॉटल नसून दारूची बॉटल आहे. कमाल आहे बाबा. मी म्हटलं पेट्रोल पित आहेत, मी म्हटलं पेट्रोलची बॉटल असेल किंवा डिझेलची बॉटल असेल. नाही, डिझेलचा कलर तर असा नसतो. अरे कहना क्या चाहते हो? मी म्हटलं पेट्रोल असेल, बाईकमध्ये भरायला घेऊन जात असेल. बघतो ते दारू पित आहेत. देवा परमेश्वरा, महानगरपालिका बघताय ना, तुमचे हे अधिकारी कोणतरी तुमचं बसलेलं असेलच ना आतमध्ये. वर्कर बघा कसे काय करतायत. तर बघा महानगरपालिकेची दुसरी गाडी कशी लेन चेंज केली. किधर गई भाई महानगरपालिके की गाड़ी? आहे MH47Y6420. कठीण आहे रे देवा, कठीण आहे. आणि असं पण नाही इंटरनल सिटीमध्ये ही गाडी जाते, हायवेवरती आहे. आतमध्ये जो बसला आहे ड्रायव्हर, त्याच्या पण हातामध्ये मोबाईल आहे. अरे देवा परमेश्वरा, वाचा. बघूया किती वेळ मोबाईल ठेवते हातात. नारायण राहू दे आता. त्याच्यासाठी मला आणि 10 मिनटं थांबायला लागेल. मरू ते, कर्माने मरतील. किती लोकांना थंडर ऑन रोड समजवत बसणार आहे. त्याला पण घरी जायचंच आहे ना ऑफिस सुटल्यानंतर. काही तर रस्त्यावरतीच नाही त्याला रोड रेस करत बसायचं आहे. समज रे, त्याला इंडिकेटर द्यायला मागत नाहीत लोक. एवढी मोठी मोठी गाडी घेऊन फिरतात, कसेही लेन चेंज करतात. बरं इंडिकेटर नका देऊ, मी म्हणतो देऊच नका. साईड मिरर तरी बघा, गाडी येते पाठून नाही येते. हेल्मेट तर आमच्या पप्पांनी पण कधी घातलं नाही, मग आम्ही कशाला घालू. रिकव्हरी व्हॅन स्वतः रॉंग साईडने आलेली आहे आणि थांबली आहे इथे. काय रिकव्हरी करतात काय माहिती.
ट्रॅफिक पोलीस आहेत आतमध्ये. बोलायला पाहिजे. कोणतरी येऊन तिकडून ठोकेल ना तुम्हाला. मग घ्या ना त्या साईडला, इथून कोणतरी ठोकेल ना. अरे पण मग सिग्नल इथे यायला पाहिजे ना तुम्ही, म्हणजे रॉंग साईडने आलात ना. नाही पण उलट्या दिशेनेच आलात ना. तोपर्यंत कोणतरी ठोकेल तिकडे तरी घ्या. मग काय बोलायचं आता लोकांना. कोणती तरी गाडी काढायची आहे त्यांना. आता मला माहीत नाही कोणती गाडी काढायची आहे. एक तर उलट्या दिशेने आले आहेत आणि हे ट्रॅफिक पोलीस आहेत. त्याने दोन्ही कानांमध्ये हेडफोन घातले, त्याला काय ऐकायला जात असेल आवाज. बरं, ही जी काही ट्रॅफिक पोलिसांची गाडी आहे आणि ही जी काही दोघंजणं बसलेली आहेत, तर ह्यांचा जर जीव विव गेला तर कोण रिस्पॉन्सिबल आहे त्यांना? MH46AB0185. बघा ना कशी पाय टाकून बसलेली आहेत. आणि हे नियम दुसऱ्यांना शिकवणार आहेत. ही मे बी त्या दिवशी जी गाडी होती ना तीच आहे. त्या मुलांना सांगू शकतो ना की बाबा आतमध्ये व्यवस्थित बस. एखादा कोणता तरी ट्रक बिग बाजूने गेला, पायाला घासून गेला, होत्याचे नव्हते होतील पाय, लगेच राहणार आहेत काय ते जागेवरती पाय? असा जर एखादा ट्रक घासून गेला पायांना तर का म्हणून ना हे असे धंदे करतात ना, तेच कळत नाही. आणि आतमध्ये ट्रॅफिक पोलीस बसलेत. काय कामाचे आहेत ते ट्रॅफिक पोलीस? तुमची जी 2 मुलं बसली आहेत त्यांच्या जीवाचं काय, त्यांच्या सेफ्टीचं काय? कारमध्ये तुम्हाला पाठीमागे जे पॅसेंजर बसतात त्यांना सीट बेल्ट पाहिजे. मग हे तुमच्या गाड्यांबद्दल का नाही त्यांच्या सेफ्टीबद्दल काय विचार केला जात? का त्यांना पाठीमागे असं तसं, का त्यांना पाठीमागे तसं बसवलं जातं? पुढे पण जागा आहे भरपूर, बसू शकले असते, पण नाही. आम्हीच नियम बनवतो आणि आम्हीच फॉलो पण नाही. आणि आम्हीच नियम बनवतो आणि आम्हीच ते तोडतो. नाही, मुंबई पोलीस काय, तुमचं काय म्हणणं याच्यावरती? जे या तुमच्या टोईंगच्या गाड्या असतात त्याच्यावरती ती तुमची 3-4 जणं मुलं उभी असतात, त्यांच्या सेफ्टीचं काय? का ते गरीब आहेत म्हणून त्यांच्या सेफ्टीचं काही घेणं देणं नाही आहे? ते मेले तरी चालतील तुम्हाला, असं काही आहे? गलत आहे भाई, गलत आहे, तो गलत आहे.